आज आपण एकदम छोटा टॉपिक बघणार आहोत. तो एससीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचा आहे, परंतु जर तो टॉपिक समजला तर तुम्ही त्याच्या अनुषंगाने बाकीचे 4 टॉपिक लिहू शकता. असा टॉपिक आहे द्रव्याची कारमुकता. हा तुम्हाला एमके मध्ये म्हणजे मस्ट टू नो ला टॉपिक आहे सिलेबस प्रिंट मध्ये. मोस्ट ऑफ द वेळेस हा शेवटचा टॉपिक आहे म्हणून आपण सोडून देतो, परंतु तरी पण याच्यावर एससीक्यू बनवू शकतात. त्यामुळे आपल्याला हा पण टॉपिक करायचाच आहे. याच्यावर एससीक्यू येऊ शकतो. ठीक आहे. आता द्रव्याची कारमुकता म्हणजे काय की द्रव्य कसं काम करतं म्हणजेच द्रव्याची कारमुकता होय. मग द्रव्यामध्ये आपल्याला रस आहे, द्रव्याला वीर्य आहे, विपाक आहे, तसंच प्रभाव पण सांगितलेला आहे. रसपंच सांगितले द्रव्याचा. मग द्रव्य त्यानुसार काम करतं. परंतु कधी कधी प्रश्न काय येतं की द्रव्यामध्ये रस पण आहे, वीर्य पण आहे, विपाक पण आहे, प्रभाव पण आहे. मग द्रव्य करणार काम कोणानुसार, कोणाचं ऐकणार? या चारीपैकी रसाचं ऐकणार, वीर्याचं का विपाकचं, असा प्रश्न येतो. मग त्याच्यामुळे आपल्याला द्रव्याची कारमुकता हा टॉपिक सांगितलेला आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये बघा द्रव्याची कारमुकता च्यामध्ये आपल्याला रस माहिती आहे, विपाक, द्रव्याचा विपाक पण आहे, द्रव्याला विपाक असतो, तसेच वीर्य आणि प्रभाव. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला रस म्हणजे काय, जे काही आपल्याला मधुर आधी षडरस सांगितलेत तेच रस आहेत थोडक्यामध्ये. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. ठीक आहे. रसाचा कन्सेप्ट खूप सोपा आहे. जे काही आपण खातो, खाताना आपल्याला जिभेला जो काही स्वाद लागतो त्याला रस म्हणतो आपण. सिंपल रसाचं. परंतु विपाक म्हणजे काय, विपाकाची डेफिनेशन पण सांगितली, श्लोक पण काही जणांना पाठ असेल, जाठराग्नी युगात येत देते. म्हणजे काय, जे काही आपण खातो ना ते आपल्या जाठराग्नीमध्ये गेल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर जो काही रस शिल्लक राहतो त्याला आपण विपाक म्हटले, जाठराग्नीच्या पचनानंतर. ठीक आहे. जाठराग्नीचं पचन झाल्यानंतर, त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर जो काही रस शिल्लक राहतो त्याला आपण विपाक म्हणतो. आणि वीर्य म्हणजे द्रव्य ज्यामुळे काम करतं, द्रव्याची कार्य करण्याची शक्ती. ओके. ज्या द्रव्यामध्ये वीर्य नाही तो द्रव्य काहीच काम करत नाही, किंवा द्रव्य वीर्याशिवाय राहू शकत नाही, त्याला आपण वीर्य म्हटले. आणि प्रभाव म्हणजे हे तिन्ही पण आहेत तरी पण द्रव्य काहीतरी वेगळं कार्य करतं, त्याला प्रभाव म्हटले. हे सगळं तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहेत, फक्त मी शॉर्ट मध्ये तुम्हाला रिव्हिजन दिलं, कारण की आपल्याला द्रव्याची कारमुक्त शिकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट एकदम शॉर्ट मध्ये डेफिनेशन सांगितलं. प्रत्येक कन्सेप्टवर तुम्हाला एक एक क्वेश्चन पण बनवू शकतो, आणि जर त्यांनी खूप डीप मध्ये गेले तर तुम्हाला एससीक्यू द्रव्याची कारमुकता लिहा असं पण येऊ शकतं. ठीक आहे. आता तुम्हाला रस माहित झालं, विपाक, वीर्य आणि प्रभाव हे तिन्ही पण माहित झाले. ठीक आहे. आता बघा द्रव्य कशानुसार कार्य करते हे आपल्याला याच सिक्वेन्स मध्ये लिहायचं. हे जे काही मी लिहिलं, आधी रस लिहिलाय, नंतर विपाक, नंतर वीर्य आणि नंतर प्रभाव लिहिलाय. तर मग आपल्याला काय करायचं की प्रत्येक वेळेस तुम्ही लिहिताना आधी रसच लिहिणार, नंतर विपाकच लिहिणार, नंतर वीर्य लिहिणार, नंतर प्रभाव लिहिणार. मग रसापेक्षा विपाक हा कधीही श्रेष्ठ असतो. ठीक आहे. मग नंतर रस आणि विपाकापेक्षा वीर्य हा नेहमी श्रेष्ठ असतो, आणि पुढं रस, विपाक, वीर्य या तिघांपेक्षाही प्रभाव नेहमी श्रेष्ठ असतो. हे तुम्हाला अशाला असं हेच डोळ्यामध्ये बसवायचंय तुम्हाला. रसापेक्षा विपाक नेहमी श्रेष्ठ असतो, विपाकापेक्षा वीर्य नेहमी श्रेष्ठ असतं, आणि वीर्यापेक्षा प्रभाव नेहमी श्रेष्ठ असतो. ठीक आहे. मग आता आपण बघू, जेव्हा आपल्याला रस माहिती असेल कोणत्या तरी द्रव्याचा आणि विपाक पण माहिती आहे, जसं की आपण मध घ्या. मधाचं आपल्याला काय माहितीये, आपल्याला मधाचं आपल्याला माहितीये मधुर रस आहे. ओके. परंतु याचा विपाक काय होतो, कटू विपाक होतो. मग मधाचा कटू विपाक होतो म्हणून ते त्या विपाकानुसार कार्य करतं. मधाचं कार्य काय, कफघ्न म्हणून कार्य करतं, कफाचं शमन करतं किंवा कफाचं विलयन करतं. मग ते कशानुसार करायला, कटू विपाकामुळे करतं. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हा मधुर रसाचा आहे ना, मग का कफप्रधान व्याधीवर आपण का देतो मध, परंतु ते विपाकामुळे काम करतं. हे झालं रसापेक्षा विपाका श्रेष्ठ असण्याचं उदाहरण. आता दुसरं घ्या, माहिष मास. जे काही माहिष मास असतं त्याचा आपल्याला रस माहितीये, रस, विपाक, वीर्य. तर वीर्य कसं श्रेष्ठ आहे हे सांगायचं आपल्याला. म्हणून माहिष मास मध्ये त्याचा रस आहे मधुर, विपाक पण याचा मधुर आहे. ओके. परंतु ते वीर्यानुसार काम करतं. तर वीर्य कोणतं येतं, उष्ण हे वीर्य आहे, म्हणून ते काय करतं, पित्ताला वाढवतं, पित्तकर आहे. ठीक आहे. कशामुळं, विपाकामुळे पित्तकर आहे, वीर्यामुळे पित्तकर आहे. तर इतर रसाचं पण काही नाही, विपाकाचं पण काही नाही, परंतु
वीर्यामुळे तो वीर्यानुसार काम करतो. आणि आता तिसरा विभाग आपण प्रभावाचं उदाहरण घेऊ. प्रभावामध्ये आपण सुरा एक्झाम्पल घेऊ. सुरामध्ये बघा, सुरामध्ये आपल्याला त्याचा रस आम्ल आहे, विपाक पण आम्ल आहे आणि वीर्य उष्ण आहे, तरी पण ते काय करतं, स्तन्य जननाचं काम करतं. मग हे त्याचं काम काय झालं, प्रभावामुळे काम झालं त्याचं. ओके, प्रभाव काय आहे की हे तिन्ही पण असतील तरी पण या तिन्ही पेक्षा जो श्रेष्ठ आहे तो प्रभाव आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट ऍड आहे किंवा त्यांनी एक छोटा पॉइंट दिलाय की या चौघांची पण जी काही कार्याची क्षमता आहे ती समान क्षमता असली पाहिजे, इक्वल असलं पाहिजे, तरच हा नियम लागू होतो. ठीक आहे, इक्वल असेल तरच लागू होतो. आणि जर अनइक्वल असेल, कधी कधी रस हा खूप जास्त प्रमाणामध्ये श्रेष्ठ असेल ऍज कम्पेअर टू विपाक, तर मग रसानुसारच कार्य होईल. काही असे पण एक्सेप्शन आपल्याला दिलेले आहेत. परंतु हे जे नॉर्मल मी 3 एक्झाम्पल दिलेत, हे 3 एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये आला क्वेश्चन तर तिन्ही एक्झाम्पल लिहायचे, तर त्याच्यानुसार मी जसं एक्सप्लेन केलं तसं एक्झाम मध्ये पॉइंट टाकून एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, आणि ही पहिला कन्सेप्ट समजली, रसापेक्षा विपाक, विपाकापेक्षा वीर्य, वीर्यापेक्षा प्रभाव हे श्रेष्ठ आहेत. कधी, जेव्हा सगळ्यांचं बल किंवा शक्ती ही सेम असेल तेव्हा. ओके, आणि जेव्हा वेगवेगळी असेल तेव्हा ज्याची शक्ती जास्त आहे त्यानुसार द्रव्य काम करते. हे झालं द्रव्याची कारमुक्त. एकदम छोटा टॉपिक आहे, आपण नेहमी निग्लेक्ट करतो, परंतु या टॉपिकवर पण क्वेश्चन बनू शकतो किंवा याच्यावर एमसीक्यू बनण्याचे पण खूप चान्सेस आहेत की रस, विपाक, वीर्य, प्रभाव यापैकी कोणतं जास्त श्रेष्ठ आहे, किंवा कोणतं तरी एखादं तुम्हाला एक्झाम्पल देतील की याचा रस हा आहे, विपाक हा आहे, वीर्य आहे, तर त्याचं कार्य काय असेल, कशानुसार कार्य असेल. त्याच्यामुळे हा टॉपिक एलक्यू साठी तर नाहीये, पण एमसीक्यू आणि एससीक्यू साठी महत्वाचा टॉपिक. ठीक आहे, होप सो सगळ्यांना समजलं असेल. तरी काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण आता हे असेच छोटे छोटे पॉइंट्स आधीपासूनच युट्यूबवर घेतच आलेलो आहोत. त्याचे जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट एलक्यू एसक्यू वाटतात ते तुम्हाला आता कंटिन्यू इथून पुढे परत जातील, किंवा 3-4 दिवसातून एखादा टॉपिक असं पडतील आणि ते तुम्हाला कंटिन्यू करायचं. आणि अशाच प्रकारे आपली आता नवीन बॅच पण सुरू झालेली आहे, नवीन बॅच सुरू झालेली आहे. त्याचबरोबर क्रॅश कोर्स पण बॅचेस सुरू आहेत, त्याच्यामध्ये सगळं काही कव्हर केलेलं आहे. सगळे सिलेबसचे पॉइंट्स ब्ल्यूप्रिंट नुसार कव्हर केलेत, कोणत्या टॉपिकवर एलक्यू एसक्यू आहे ते पण पूर्ण त्या कोर्सेसमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही तिकडे पण जॉईन होऊ शकता. आणि जी काही आता अपेअरिंग बॅच आहे त्यांच्यासाठी क्रॅश कोर्स खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. पूर्ण लेक्चर्स तिकडले अपलोड झालेले आहेत, फक्त त्यांच्या एक्झाम्स टेस्ट सिरीज वगैरे चालू आहे. तुम्हाला आता पण जॉईन व्हायचं असेल तर आता पण लास्ट चान्स आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता आणि फास्ट मध्ये लेक्चर्स वगैरे बघून टेस्ट सिरीजला पण जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.